निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळे बनवले आहे. प्रत्येकाची भिन्न शरीरयष्टी, भिन्न विचार, भिन्न आहार पद्धती असतात. आरोग्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराची उत्तम निगा राखू शकतो व रोगांपासून आपल्या शरीराचा बचाव करू शकतो व सदृढ व निरोगी आयुष्य जगू शकतो. आयुर्वेदाच्या अंगाने विचार करता आपल्या शरीराची प्रकृती कशी आहे हे आपल्याला ओळखता यायला हवे. त्यासाठी प्रकृती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण समाजामध्ये अनेक व्यक्तींना भेटतो तेव्हा असे आपल्याला लक्षात येते की काही लोकांना गोड आवडते तर काही लोकांना तिखट आवडते. कोणाची शरीरयष्टी स्थूल आहे तर कोणाचे शरीर कृश आहे. कोणाला फिरण्याची फार आवड आहे तर कोणाला पुस्तक वाचण्याची आवड आहे. तुम्हाला तुमच्या शरीराचा प्रकार का माहीत असावा ह्यासाठी आपण पुढे जाणून घेऊया. तुमची आरोग्य स्थिती समजून घेण्यास आणि तुमच्या प्रकृतीला अनुरूप जीवनशैली निवडण्यास मदत करते. तुमच्या आजाराच्या संवेदनशीलतेबद्दल जागरूक राहण्यास आणि अन्न व कृतीबद्दल सावध राहण्यास मदत करते. प्रकृतीसाठी सुचवलेली खबरदारी घेतल्यास रोग टाळता येतात. चला तर मग आपण प्रत्येकाची प्रकृती जाणून घेऊया. आपली प्रकृती आपण काही प्रश्नावलीच्या मदतीने जाणून घेऊ शकतो. त्यासाठी पुढील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न, तुमच्या शरीराचा प्रकार कसा आहे? पातळ, लहान व उंच आहात की मध्यम शरीरयष्टी आहे की जाड शरीरयष्टी आहे? दुसरा प्रश्न, तुमचे चालणे व बोलणे कसे आहे? जलद चालणे व बोलणे आहे की मध्यम व निश्चित आहे की हळू व स्थिर आहे? तिसरा प्रश्न भूक संदर्भात, अनियमित भूक लागते, तीक्ष्ण व नेहमी भूक लागते की भूक नियमितपणे चांगली लागते? चौथा प्रश्न, हवामानानुसार तुमच्या शरीराची प्रतिक्रिया कशी असते? गरम वातावरण आवडते पण थंडीमध्ये चांगले वाटत नाही, थंड वातावरण आवडते पण उष्ण वातावरण आवडत नाही की थंडी व उष्णता आवडते पण दमट वातावरण आवडत नाही? पाचवा प्रश्न, शरीरातील घाम व दुर्गंध कसा आहे? शरीराला घाम कमी येतो व दुर्गंध पण येत नाही की शरीराला खूप घाम येतो व मध्यम प्रमाणात दुर्गंध येतो की शरीराला जास्त घाम येत नाही तरी सुद्धा जास्त प्रमाणात दुर्गंध येतो? सहावा प्रश्न त्वचेसंदर्भात, तुमची त्वचा कोरडी आहे की लालसर, मृदू, संवेदनशील आहे की स्निग्ध व मृदू आहे? सातवा प्रश्न, तुमचे केस कसे आहेत? खरखरीत, कोरडे, पळणदार व फाटे फुटलेले आहेत की साधारण, सरळ, पातळ व ब्राऊन रंगाचे आहेत की जाड, कुरळे, तेलकट व काळे आहेत? आठवा प्रश्न, तुमचे ओठ व दात कसे आहेत? ओठ वृक्ष व दात असमान आहेत की ओठ मृदू व दातांच्या सतत समस्या असतात की ओठ आणि दात सुस्थितीत आहेत? नववा प्रश्न, तुमच्या डोळ्यांच्या संदर्भात, लहान डोळे आहेत की मध्यम व लाल रंगाचे आहेत की मोठे व तेजस्वी डोळे आहेत? दहावा प्रश्न, शरीरामध्ये दिसणारे सामान्य लक्षणे, संधीमधून आवाज येणे, छोटे कपाळ व नख लवकर तुटतात की अंगावर म्हस, सम आकाराचे कपाळ, नख गुलाबी व आकाराने लहान की मांड्या व स्पीक यांच्या ठिकाणी स्थूलता, मोठे कपाळ, मोठे व पांढरे नख? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यानंतर असा निष्कर्ष मिळतो की जर तुम्ही सर्वात जास्त पहिला पर्याय निवडला असेल तर तुमची वात प्रकृती आहे. जर दुसरा पर्याय जास्त वेळा निवडला असेल तर तुमची पित्त प्रकृती आहे व सर्वात जास्त तिसरा पर्याय निवडला असेल तर तुमची कफ प्रकृती आहे. वात प्रकृतींच्या व्यक्तींनी आहार कसा करावा? गोड, आंबट, खारट पदार्थांचे सेवन करावे. नेहमी ताजे, हलके व गरम जेवण करावे. दुधी, पळवळ, भेंडी, तुपासारखे पदार्थ आहारात नित्य खावेत.
व बटाटा, मूग, मसूर, मटकी यासारखे पदार्थ खाणे टाळावे. त्यांचा विहार कसा असावा? तर अतिव्यायाम, जागरण, फिरता व्यवसाय टाळावा. बैठा व्यवसाय निवडावा व पुरेशी शारीरिक व मानसिक विश्रांती घ्यावी. नियमित प्राणायाम करावे. नियमितपणे तीळ तेलाने शरीराची मसाज करावी. वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा घ्यावी. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा आहार कसा असावा? गोड, कडू, तुरट पदार्थांचं सेवन करावे. तूप, दूध, आवळा, ताजी फळे यासारखे पदार्थ आहारात नित्य खावेत. अहितकर व बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे. चहा, कॉफी, आंबवलेले पदार्थ खाणेही टाळावे. त्यांचा विहार कसा असावा? तर उन्हामध्ये फिरणे, अतिक्रोध, ईर्ष्या करणे टाळावे. उन्हामध्ये गेल्यास रक्षणासाठी गॉगल, टोपी वापरावी. नियमितपणे योगासने करावीत. भूक लागल्यावर लगेच जेवणे व उपवास टाळणे. अशा व्यक्तींनी शरद ऋतूमध्ये विरेचन व रक्तमोक्षण चिकित्सा घ्यावी. कफ प्रकृती असलेल्या व्यक्तींचा आहार कसा असावा? तिखट, कडू, तुरट पदार्थांचं सेवन करावे. फळ, कच्चे सॅलेड, आल्याचा चहा, बाजरीसारखे पदार्थ आहारात नित्य खावेत. जास्त गोड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. दूध व दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. त्यांचा विहार कसा असावा? तर बैठा व्यवसाय, व्यायाम न करणे, अति झोपणे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे करावीत. नियमितपणे सूर्यनमस्कार करावेत. वृक्ष उद्वर्तन करावी. अशा व्यक्तींनी वसंत ऋतूमध्ये वमन चिकित्सा घ्यावी. शेवटी निष्कर्ष असाच निघतो की एखाद्याची प्रकृती जाणून घेणे हे आरोग्य, आनंद, सुसंवाद आणि शेवटी आत्मसाक्षात्काराची गुरुकिल्ली आहे. म्हणून आयुर्वेदाने दिलेल्या उपदेशांचे पालन करा. आनंदी राहा, निरोगी राहा.